महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। उपवर्गीकरणाविरोधात उमरखेडमध्ये हजारोच्या संख्येने महामोर्चा। आज उमरखेड शहरात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध करीत महामोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा आंबेडकरी अनुयायी हजारोंच्या संख्येने काढून मोर्चाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समितीपासून झाली। तसेच शहरातून महत्त्वाच्या रस्त्याने हा मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयावर धडकला होता। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची प्रक्रिया त्वरित थांबवून माजी न्यायमूर्ती बाजार समिती रद्द करा या प्रमुख मागणीसाठी उपवर्गीकरण विरोधी कृती समिती उमरखेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महामोर्चात बौद्ध समाज बांधवांसह आंबेडकरी पुरुष विचारांचे समर्थक, महिला, पुरुष, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले। मातंग समाजाबद्दल आदर असून सामाजिक सलोखा कायम ठेवत हा लढा संविधानिक हक्कासाठी असल्याचे त्यांनी सांगितले। उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यात आला नाही तर उमरखेड ते मुंबई पायी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला। अनुसूचित जातीमधील 59 जातीच्या आरक्षणाबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर मोर्चेकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी शंकरदादा शेळके यांनी सरकारवर सडकून टीका केली। यावेळी शंकरदादा शेळके यांनी आंदोलन मातंग समाजाच्या विरोधात नसून दोन समाजामध्ये भांडण लावणाऱ्या सरकारच्या धोरणाविरोधात आहे असे स्पष्ट केले। अनुसूचित जातींमधील सर्व 59 जातींना आरक्षण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेदभाव केला होता का, असा खडा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला धारेवर धरले। यावेळी मोर्चाला संबोधित करताना माधव जमदाडे, राजेश्वर पालमकर, मनीष कावडे, माधव वाडवे तसेच अनेक वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला। तसे या मोर्चासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे आभार व्यक्त केले व आगामी काळात मतपेटीच्या माध्यमातून सरकारला उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी उमरखेड तालुका प्रतिनिधी आतिश वटाणे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।